माझ्या मनाला गोचाळा, माझ्या मनाला गोचाळा, पहावया विठ्ठल डोळा, नाही अनिक चाड. नलगे संसार हा गोड, तरीच फळा जन्मा आलो, तरीच फळा जन्मा आलो, सरता पांडुरंगी झालो, नाही अनिक चाड. नलगे संसार हा गोड. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देई चरणाची सेवा, नाही अनिक चाड. नलगे संसार हा गोड. विठ्ठल विठ्ठल माझ्या मनाला गोचाळा, माझ्या मनाला गोचाळा, पहावया विठ्ठल डोळा, नाही अनिक चाड. नलगे संसार हा गोड. परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्त हरी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू
प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊचे पोटी शुभ जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला तुम्हा नमन करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय महाराज विराजिये माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा नाही अनिक चाड नलगे संसार हा गोड प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषणाधिकार संपूर्ण जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा आज ब्रह्मांडाचे मालक पंढरीश परमात्म्यासमोर माझे जगद्गुरु तुकोबराय उभा राहिले आणि आजच्या दिवशी मागणी मागत आहेत विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम बघावा तिथपर्यंत माणसं बघावा तिथपर्यंत माणसं तेव्हा कुठपर्यंत माणसं आहेत बाबा बघा मागं बघण्यात माझ्या विश्वासच नाही बायाचा कुठपर्यंत माणसं आहेत माऊली महाराज तुमच्या गावाचं वर्णन करावं तेवढं थोडे सजन इथलं वातावरण बघून मला असं वाटलं ना मी रवळ गावात कीर्तन करायला काय समाज आहे काय टाळ करीत असं वाटायला मी चंद्रभागेच्या वळवाटात कीर्तन करायला की काय काय जोरात वातावरण तयार करायचं जेथे आठविती स्वामीचे ते पाय आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ सज्जनांनो तुम्ही आम्ही खूप भाग्यवान माणसं आहेत का भाग्यवान आहेत लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळलं तुम्हाला लक्ष देऊन ऐका या पूर्ण जगाचा विचार करून बघा या जगामध्ये जेवढे देश झाले शास्त्र सांगतात तेवढे देश भोग प्रधान भारत देश संस्कृती प्रधान विठ्ठल किती आपला भारत देश संस्कृती प्रधान मानला शास्त्रांनी अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा तत्वन्य भोग भूया इकडे लक्ष द्या जपान जगाचं शस्त्रगार आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी पाकिस्तान जगातल्या कुरकुऱ्या आणि भारत देश जगातलं देवघर आहे त्या देवघरातले तुम्ही आम्ही माणसे
परमार्थ घडत असेल समजून चालायचं आपण भाग्यवान माणसं आहेत. मला बोलत चला खरं सांगा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या कानावर भगवंताचं भजन पडतं मग आपण भाग्यवान का फुटक्या नशिबाचे भाग्यवान म्हणावं लागेल का आम्ही दैवाच्या भेट पहिल्यांदा असली तर आजचे कीर्तन जास्त ताण घ्यायचं नाही महाराज घरचाच आहे कारण सध्याच्या काळातला मी असा महाराज आहे कधीच कुणाची निंदा करणारा नाही मी कधीच कुणाची निंदा करत नाही आणि एक वाक्य सांगतो सजन भाऊ ज्याला जगामध्ये मोठं व्हायचंय का त्यांनी कधीच कुणाची निंदा करू नका दुसऱ्याला मोठं म्हणत चला माणूस आपोआप मोठा होत असतो जीवनात फक्त कधी कोणाची निंदा करायची नाही नम्र झाला भूता तेने कोंडले आणत आहे मोठं होण्याचं लक्ष नाही सध्याच्या काळातला मी असा कीर्तनकार आहे कधीच कुणाची निंदा करत नाही आता वयस्कर माणसं बसलीत म्हातारे काही कुणाला गुडघ्याचा जरी त्रास असला डायरेक्ट पाय लांबून द्या महाराज घालताय माता मावल्या हो काम करून कीर्तनाला लय तुमचे उपकार आहे त्यात तुम्ही शासनाच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला काय विचारता नाही आलात कीर्तनाला हे लय मोठे उपकार आहेत झोपा लागले तर खुशाल झोपा कीर्तन झाल्या उठितो तुम्हाला विठाला तुमचं काय नाव नाम देऊ तुम्हाला साधून मधून मला राग नाही येणार बोला माझा स्वभाव आहे कोणाला मी कीर्तना धरीत नाही धरलं तर नाम देऊ कीर्तन होऊस तर सगळ्या करताच फक्त त्याला हाताखाली धरतो का निंदा करायची नाही कारण जगाच्या मालकानं विठ्ठलाने सगळ्याला सारखी कला दिली नाही कशी दिली नाही जितकं आमच्या जलिंदर महाराजांना मृदुंग वाजवता येतो तितकं मला मृदुंग वाजवता येणार नाही मग जितकं मला कीर्तन करता येतं तितकं त्यांना कीर्तन करता येणार नाही जितकं यांना गायन करता येतं तितकं मला गायन करता येणार नाही आणि बसलेल्या लोकांना काहीच येत नाही पण तुम्ही आम्हाला नाव ठेवल्याशिवाय म्हणजे ही बी यांची कलाच आहे मोठे काही मोठे काही ब्रह्मांडाच्या मालकानं सगळ्याला सारखी कला दिली नाही मग फक्त कलेचा कधी अहंकार करायचा नाही माणसानं माझ्यासारखा विद्वान कीर्तनकार जगामध्ये कोणी नाही अहंकार कधी धरायचा नाही कीर्तन नावाची कला भगवंतानं दिलेला प्रसाद आहे गायनाची कला भगवंतानं दिलेला प्रसाद आहे वाजवण्याची कला भगवंतानं दिलेला प्रसाद आहे पैशाची कला पैसा सुद्धा भगवंतानं दिलेला एक प्रसाद आहे त्याचा सुद्धा योग्य ठिकाणीच उपयोग झाला पाहिजे तो का म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातली अभय ज्यांनी ज्यांनी सप्ताह करता अन्नदान दिलं त्या मंडळी करता एकदा जोरात टाळी वाजवा जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुण्य अन्नदान दानाची लिस्ट सांगितली नामदेव महाराजांनी दानामध्ये श्रेष्ठ दान सांगितलं सज्जन अन्नदान ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये अन्नदान घडलं त्याचं पुण्य कधीच वाया जाणार नाही परमार्थामध्ये थोडं बी पुण्य करा वाया जाणार नाही संसारातल्या लेकर करता किती बी कमवा म्हातारपणा ते तुमचं नाव घेतेनच हे तुमचा अनुभव आहे
अजिबात नाही. पण परमार्थामध्ये थोडं जरी पुण्य केलं तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे श्रम केला आणि अवघा आला फळाशी. ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं काय सप्ताह मंडळी करता वारकऱ्या करता या गाव मंडळी करता अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्य जगात कोणतंच नाही. एखादा मनुष्य म्हणू शकतो महाराज माझ्याची घडत नव्हतं अन्नदान. लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करणारा मी महाराज माणूस आहे. 400-500 रुपये कमवतो पण गावामध्ये सप्ताह चालू आहे. वाटलं पंगत द्यावा थोडी तरी नाश्ता पाण्याची कशाच तरी म्हणून 500 रुपयाची मी पंगत केली हो महाराज नाश्त्याची. काय माझ्या पदरात पडन. नामदेव महाराज म्हणे दादा इथं केलेलं दान कधीच वाया जात नाही. ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं नामदेव महाराज म्हणतात त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असतं. अन्नदाने दृढ आयुषी. एक जण म्हणे मी सप्त्यामध्ये पाणी दान दिलं पाणी तुमचं सुद्धा पुण्य वाया जाणार नाही. पाणी देणाऱ्याला उदक दाने सदा सुखी. त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आपल्या हातून जर दान धर्म घडत असन आपल्या हातातून मुखातून जर भजन घडत असन समजून चालायचं मागच्या जन्मातलं पुण्य आपलं उदयाला आलं. अनंत जन्माचे सुकृत पदारी आणि त्याचे मुख्य हरी पैठावय. ब्रह्मदेव महाराज आज मला थोडं सांभाळून घ्या बरं का जरा आवाज बसला जरा प्रवास. त्याचे मुख्य हरी पैठावय. मुखातून जर भगवंताचं नाव येत असन समजून करायचं आपल्या मागच्या जन्मातलं पुण्य उदयाला आलं. अहो गावामध्ये लोक लय श्रीमंत आहेत हो. कोटीनं पैसा लोकांकडे कोटीनं पैसा तुमच्या गावात लोकांकडे. पण सप्तामध्ये दान धर्म करायचं म्हणलं ना तो कोबरा म्हणतात दान धर्म जर शब्द कानावर ऐकला त्या श्रीमंत माणसानं लक्वा फुटल्यासारखा हात कापतो त्याचा चळ. दाने कापे हात दाने कापे हात नावरे हे दिशी मात नावरे हे दिशी मात दिशी मात दिशी मात अशी माणसं पाहिजे असं वाटेल काय त्याला आपलेच घरचं आहे श्रीमंती पाहिली तर लोकांकडे कोटीने श्रीमंती आहे पण दान धर्म घडत नाही. दाने कापे हात नावडे तिशी हे मात. दान धर्म करायला लोकांना नको वाटतं. आता कीर्तन झाल्यानंतर बरेच लोक म्हणतात महाराज चला बरं आपल्या घरी चहा प्यायला. आमच्या गावच्या पोरीसुरी नाही मग आम्ही म्हणावं दादा नको चहा त्रास होतो. नाही नाही चला कोटीचा बंगला बांधला आम्ही तुम्हाला बंगला दाखवतो आमचा. पण तू कोबरा त्याला निषेध करता. दादा किती कोटीचा बंगला बांधला हे लोकांना दाखवू नका. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये किती वारकऱ्याची सेवा घडते ते लोकांना सांगा. अरे कोटीचा बंगला बांधला 2 वारकऱ्याची सेवा घडत नाही. कोटीचा बंगला बांधला बंगल्यामध्ये भजन घडत नाही कीर्तन घडत नाही. तू कोबरा म्हणतात तसल्या बंगल्याला आग लागू आगी लागो तया सुखा तुका म्हणे येथे
काय थोरपणा झालाय टाळी वाजवा एकदा जोरात. बाबा, ताण घ्यायचं नाही, महाराज घडते ते. मोकळे प्रमाण द्या. माझ्या कीर्तनातला असा काही नियम नाही. माझ्या कीर्तनात मी काही नियम धारण करत नाही. कोणता नियम? ज्याच्या पुढे माईक नाही त्याने प्रमाण द्यायचं नाही, असा माझा नियम नाही. दादा तुम्ही बी द्या की. हा? हा ना, फक्त बसणारे देऊ नका. चला, इने करी बाबा. तुम्ही बी प्रमाण द्या, पण माझ्या हाताला येणं असं द्या. एखाद्याकडून बेसूर जरी प्रमाण आलं, बेसूर बेसूर कळतं का तुम्हाला? बेसूर हा झाला सूर. हा झाला सूर. हा सूर ज्याला कळत नाही का त्याला म्हणायचं आसूर. आणि ज्याला दोन्हीची अक्कल नसते का त्याला म्हणायचं बेसूर. तेव्हा बेसूर कधी कीर्तनात नसतो, तेव्हा बेसूर कधी हरिपाठाला येत नाही, तेव्हा बेसूर कधी काल्याच्या कीर्तनाला येत नाही. ते बेसूर पाहायचं का तुम्हाला कुठं असते? एकदा पंक्ती बसल्या रे बसल्या त्याचं भजन चालू होत. हरे राम कोण्या स्वरात असतो त्याला म्हणायचं बेसूर. पण मी असा महाराज आहे दादा, बेसूर जरी प्रमाण झालं तरी सुद्धा मी स्वीकार करणारा महाराज आहे. तुम्ही म्हणता तू महाराज लोकांना काऊन बोलत नाही बेसूर प्रमाण दिल्यावर? एकदा भजनेनं मी चांगली जिरिली तेव्हापासून बोलतच नाही. नको रे म्हणलं बाबा, नादी लागायचं 2 तास सेवा करायची, कशाला कोणाच्या नादी लागायचं. इथं आमच्या आपल्या शेजारी देऊळगाव गाते नामदेव, माहिती का? पाहुणे नाहीत ना, जाऊन सांगतात ते. 50 टाळकरी त्या गावामध्ये. लय मोठं गाव आहे माऊली भाऊ. मी काऊन बोलत नाही त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. 50 टाळकरी त्या गावामध्ये. आणि परवा दिवशी काल्याचं कीर्तन करण्याचा योग आला तिथं. आणि अभंग घेतला गोकुळीच्या सुखा. पाठ का नाही सगळ्याला? मोकळा अभंग आहे, मस्त अभंग आहे. पण त्या अभंगावर सुद्धा त्याला चाल म्हणता आली नाही. जाऊ द्या, नाही येऊ द्या. चांगलं रंगात कीर्तन आलं. रंगात कीर्तन आल्याच्या नंतर एक जणांना 20 रुपये प्रमाण दिलं. आता तुम्ही स्वरातले तज्ञ माणसे, खरं सांगा, स्वरात कीर्तन चालू असताना एखादं जर 20 रुपये प्रमाण आलं, राग येतो का नाही? येतो. मग तुम्हाला इतका राग आला म्हणलं, मी तर कीर्तन करतो, मला किती राग आला असेल. पण मी असा महाराज आहे, सगळ्याला ऍडजस्ट करणारा महाराज आहे. पण लय 20 रुपये प्रमाण दिलं, थोडा रागच आला मला काल्याच्या कीर्तनामध्ये. बंद करा म्हणलं ते प्रमाण. आपल्याला 20 झालेला जमत नाही. सध्याच्या काळात सज्जनांनो, थोडं जरी कोणाचं काही चुकलं ना, आपण थोडं जर बोलत ना, त्याला सुद्धा सहन व्हायना. खरं सांगायला गेलं तरी सुद्धा सहन व्हायना. तुमच्यासारखे जर एखाद्याला म्हणले का पप्पा बेसूर झालाय, ते बी त्याला सहन होत नाही. तुमची बी जी हाय अजून बघा तुम्ही, ज्याला कीर्तनातला छंद नाही, ज्याला भजनातलं काही कळत नाही, ज्याला मृदुंग क्षेत्रातलं काही कळत नाही, फक्त कीर्तन झाल्यावर त्याला म्हणायचं रातचा महाराज लयच बारीक होता पण लयच आडू आडू कीर्तन करू लागला रे. मग शेजारचं मत आहे, मग खाल्लेलं जिरी तरी कुठं. तेव्हा काय बोलते लोक सांगताच येत नाही सज्जनानं. रंगात आलं काल्याचं कीर्तन, 20 रुपये प्रमाण दिलं, राग आला म्हणा जरासा, डायरेक्ट प्रमाण बंद केलं. बाबा बंद करा दे, बेसूर झाल्याला जमत नाही, स्वरात प्रमाण द्यायचे. गिरे बाबा त्याला लय राग आला ना, त्याला टाटूला खाली गेलं, घरी निघून मावली महाराज. ते गेलं घरी निघून, पण त्याचं शेजारचं माझ्याकडे आलं. ते म्हणे महाराज तुम्ही त्याला तसं बोलायला नव्हतं पाहिजे, कशाला बोलले त्याला? म्हणलं काय झालं बोललं म्हणून? काल्याच्या कीर्तनात 20 रुपये प्रमाण दिलं, मग कीर्तन मातीत घातलं त्यांनी. ते म्हणे तुमचं कीर्तन मातीत गेलं ते ठीक आहे, पण ते घरी गेला घरी. जाऊ दिन म्हणे गेला बाकीचे आहेत ना. ते म्हणे तुम्हाला कसं कळलं महाराज तेव घरी गेला घरी? म्हणलं नेमकं झालं तरी काय? तेव म्हणे आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याच्या खिशात होतं, तुम्ही कशाला बोलले त्याला घरी गेला? कधी काय प्रसंग घडेल सांगता येत नाही माऊली महाराज. त्याच्यामुळे मी असं ठरवलंय, सेवा करायची 2 तास, कुणी कसं बी पडू, कुणी कसं बसू, कुणी कसं म्हणू, 2 तास सेवा करायला चला घरी. विठ्ठल
तितकं तुमचा जे जयकार झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन. अरे या कलियुगामध्ये माणसापेक्षा जास्त किंमत आली हो सज्जनांनो. कशाला? पैशाला. माणसापेक्षा जास्त किंमत. बरं किंमत माणसाला पाहिजे का पैशाला पाहिजे? माणसाला पाहिजे. पण या कलियुगामध्ये माणसापेक्षा जास्त किंमत आली सज्जनांनो पैशाला. लक्ष देऊ नये का? तुमच्याकडे पैसा आला तरच लोक तुम्हाला ओळख देणार. हे कलियुग आहे. तुमच्याकडला पैसा संपला तुम्हाला कुणी किंमत देणार नाही सज्जनांनो. धनवंताला जी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे. सर्व मान्यता आहे. असं वाटलं खिशातले 200 रुपये काढून ब्रह्मदेवाला देऊन टाकावा. पण ब्रह्मदेव महाराज महाराज लोकांचं घेत नाहीत ना, त्याच्यामुळे मी बी देत नाही. आवाज आहे सगळ्यांना. पांढरे 3 ला कीर्तन आहे. पांढरे 3 ला दादा. पांढरे 3 ला उच म्हणायचं मला पांढरे डोळे होते दादा. तरी सुद्धा काय आवाज आहे. टाळी वाजवायचा. या कलियुगामध्ये माणसापेक्षा जास्त किंमत आली सगळ्यांना पैशाला. आराम के है सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के है दुनिया में सब लोग, कोई किसी का नहीं, जब टिकट मिला है जाने का, डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं। जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मिठा न बोले, सब पैसे के भाई. या कलियुगामध्ये माणसापेक्षा जास्त किंमत आली सज्जनांनो पैशाला. पैसा तेरा 3 नाम, परशा परसू परसराम. हात जोडून विनंती करतो सज्जनांनो तुम्हाला, तुमच्याकडे जर पैसा नसला ना गावात कुणीच किंमत देणार नाही. डायरेक्ट लोक तुम्हाला परशा म्हणून आवाज देणार. थोडा जर पैसा आला लोक परशुराम म्हणणार. गडगंज श्रीमंत झाला लोक तुम्हाला परशुराम सेठ म्हणणार. किंमत कशाला आली?
धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सजनो. खरं सांगा, आपल्याला आपल्या पाहुण्या रावण्याचे फोन येते. तिकडे लक्ष द्या. मावशी झोपू नका, उद्या काल आहे. मला सगळे जण सांगा, खरं सांगा, आपल्याला आपल्या पाहुण्या रावण्याचे फोन येतात ना? नामदेव भाऊ तुम्ही सांगा. जाऊ दे. फोन येतात ना पाहुण्या रावण्याची? मग चांगलं चालू असलं येतात का आपलं हीच खाली? हा, चांगलं चालू असलं लक्ष देऊन ऐका, नातं जरी नसलं आणि चांगलं चालू असलं, आपोआप पाहुण्या रावण्याचे फोन येणार तुम्हाला. काय नामदेव भाऊ, 1 महिना झालं तुम्हाला पाहिलं नाही. नामदेव भाऊचा जरा खिसा भरलेला असावा, जरा पैसे जोवरी चढ गा जोवरी म्हणती माझा पैसा आला ना, लोक लांबून तुम्हाला फोन लावणार. नामदेव भाऊ 1 महिना झालं तुम्हाला पाहिलं नाही, कर्मच ना हो. तुम्हाला पाहिल्याशिवाय कर्म न का? हॅलो, सावधान. आणि एकदा काय तुमचा पैसा संपला ना सज्जनांनो, तुम्हाला पण पाहुण्याचा फोन येणार नाही, पण मेवण्याचा फोन येणार नाही. दिवसभरातून आला तर त्या कंपनीच्या बाईचा फोन येतो. टीव्ही म्हणते हॅलो अक्का बॅलेन्स. कोण कोणाला ओळख देत असतात जनानो? कलियुगामध्ये किंमत आली माणसापेक्षा जास्त पैशाला. मी तर असा कीर्तनकार आहे, पैसा कमवू नका या मताचा मी महाराज नाही. मरेपर्यंत पैसा कमवा. 4 पुरुषार्थ पैकी 2 नंबरचा पुरुषार्थ सांगितला पैसा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 2 नंबरचा पुरुषार्थ आहे पैसा. या कलियुगामध्ये पैसा म्हणजे देव नाही, पण सध्याच्या काळात देवापेक्षा कमी नाही. विठ्ठल लोक म्हणजे महाराज, माणूस मेल्यावर का पैसा संग नेता का? अरे मेल्यावर कुणी पैसा संग नेत नाही, पण लक्षात ठेवा. पैसा म्हणजे देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही. जरूर पैसा कमवा. तुम्हाला कलियुगात जर किंमत पाहिजे असेल, पैशाशिवाय माणसाला किंमत नाही सज्जनांनो. पण मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, नीतीने पैसा कमवण्याचा प्रयत्न करा. नीतीने म्हणजे कष्टाचे 500 रुपयेच कमवा, पण आपल्या कष्टाचे कमवा. त्याच्या पाठीमागे कुणाचा वाईट पैसा नसला पाहिजे. कसा? माझ्या कीर्तनातलं बोलणं हे शास्त्राला धरू नये. माझ्या कीर्तनातलं बोलणं हे संत महात्म्याच्या प्रमाणाला बोलू नये. कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. एखादी शर्ट, एखादी पॅन्ट एखाद्या माणसाला फिट बसते. माझं बोलणं कोण्या माणसाला उद्देशून नाही, फक्त संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे, शास्त्राप्रमाणे मी तुमच्या पुढे सांगतोय. पैसा कमवत असताना 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा सज्जनांनो. त्याच्या घरामध्ये सुख प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त 5 गोष्टी लिहून ठेवा. नंबर 1, दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 2, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 3, विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 4, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. आणि नंबर 5, समाजामध्ये खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. लक्ष्मी लुटून दिली तरी तुमचं घर सोडणार. याला म्हणायचं नीतीने पैसा कमवणं. जोडोनी
दुनिया धन आणि उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून पैसा कमवा. हुशार माणसं आहेत पहिल्यांदा चालू तुमच्या गावात कीर्तन करण्याकरता. लक्षात दिलं तर बघा, माणसाच्या खिशामध्ये लाखोचा खळखळाट असावा पण त्याच्या पाठीमाग गोरगरिबाचा तळतळाट नसावा. आता मी तिला पैसा कमवणार, कोण म्हणतं पैसा कमवू नका? अरे कमवा, पैसा लागतोच, पण कमवलेल्या पैशाच्या पाठीमाग आपली धर्म संस्कृती टिकून ठेवा. धर्म संस्कृती म्हणजे शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे, जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे? पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं विकृती आहे. तासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली संस्कृती आहे. संस्कृतीला कधी बिनमुख होऊ नका, नाहीतर रावणाची लंका सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची होती पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारका सोन्याची होती पण संस्कृती नव्हती, देवाची द्वारका बुडाली. तुम्हाला जर वाटत असेल ना आपण कमवलेला पैसा सुखरूप राहावं, जिथं सप्ताह चालू आहे, जिथं ज्ञानदान चालू आहे, तिथं आपला थोडा तरी पैसा खर्च झाला पाहिजे. हे सगळ्यात मोठं दान आहे. विठाला ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी सप्ताहामध्ये थोडी का होईना सेवा केली, आजच्या दिवशी जगाच्या मालकासमोर त्याला मागण्याचा अधिकार आहे. इतकं मला कशा करता सांगावं लागलं? आजच्या दिवसाच्या पूर्ती येण्याकरता सांगावं लागलं. ज्यांनी 6 दिवस झालं सेवा केली या धर्म मंडपामध्ये, सप्ताहामध्ये 6 दिवस झालं सेवा केली, आणि आज मात्र जगाच्या मालकासमोर मागायचं, भगवंता आतापर्यंत तुझी सेवा केली आणि आता मी सेवेसाठी मात्र तत्पर आहे, आज मात्र मला मागणी द्या काहीतरी. सेवा करून मागितलं जातं त्याला मागणी म्हणतात, आणि जो सेवा न करता मागतो तो कोबऱ्या म्हणतात त्याच्यासारखा बिनलाजा जगात कोणी नाही. न करीता सेवा काकड्याला कधी आला नाही, हरिपाठाला कधी आला नाही, आणि कीर्तनाला कधी आला नाही, आणि काल्याच्या दिवशी मग ते आपलं किती भरलं. तुकोबराय म्हणतात त्याला बिनलाजे म्हणले. तुकोबराय ज्याला लाज नाही त्याला काय म्हणते तिकडं? बिनलाजे. अरे सेवा करून मागा देवाला. सेवा न करता जर तुम्ही आज भगवंताला मागत असतान, तुकोबराय म्हणतात त्याच्यासारखा बिनलाजा कोणी नाही. न करिता सेवा तुका म्हणे जाण सेवा घेतल्या वाचून. अरे आधी सेवा करा नंतर दान मागा. हे बघा, मागणी आणि तुकोबराय. आज मला थोडं बांधलेलं कीर्तन दिलं बरं का, जास्त बाजूला जाता येणार नाही. कसं बांधलेलं कीर्तन? वारकरी संप्रदायातले 3 कीर्तन हे संप्रदायाला नियमात आहेत बांधलेले. पहिल्या दिवशीचं कीर्तन, आजच्या दिवशीचं कीर्तन आणि उद्याचं कीर्तन. पहिल्या दिवशी कीर्तनकारानं नामपर अभंग घ्यावा, आजच्या दिवशी कीर्तनकारानं भगवंताला मागणीपर अभंग घ्यावा, आणि उद्या मात्र काल्याच्या प्रसादाचा अभंग घ्यावा. त्यात आजचं कीर्तन मला बांधलेलं वारकरी संप्रदाय 3 कीर्तन बांधलेले. आधी सेवा करायची आणि नंतर ब्रह्मांडाच्या मालकाला मागायचं. आता वास्तविक पाहता मागणी आणि तुकोबराय या दोघांची बेरीजच होत नाही, कारण माझे जगद्गुरु तुकोबरायच्या परंपरेतला नियम आहे कधीच कुणाला काही मागायचं नाही. काही मागणे हे अमानुचित, आणि वडिलांची रीत जाणत असो. अहो स्वतः तर मागतच नव्हते तुकोबराय, दुसरा जर कोणी हात पसरीत असला तर तुकोबराय त्याचा सुद्धा निषेध करीत
कॅशिट पलटायची थोडी. मला बांधलेलं कीर्तन दिल्यामुळे आता नियमाच्या बाहेर जातात नाही जाणार आहे ना आज. होय कसं करायचं मग आता मला चहा सांग काय म्हणजे जरा आवाज जाईल तुमच्यातला. तुका म्हणे करी प्रमांड ठेंगणे. अहो तुकोबर आहे तर मागतच नव्हते पण त्यांच्या समोर जर कोणी मागत असला ना तुकोबर त्याचा धिक्कार करायचे हात पसरीची ने धिक्क द्यायचे. मग महाराज तुम्ही तर म्हणता तुकोबऱ्या मागत नव्हते आणि आज तर तुम्ही मागणीचा आपण घेतला तुकोबऱ्याचा. हे बघा ब्रह्मांडाच्या मालकावर माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्याचं ऋण बसलं. कोणतं ऋण? भक्तीचं ऋण. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आतापर्यंत माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्याच्या परंपरेमध्ये जेवढे संत झाले तेवढ्या संतांना माझ्या विठ्ठलाचं भजन केलं. त्या भजनाचं ऋण देवावर बसलं. जगाच्या मालकासमोर तुकोबऱ्यावर राहिले. तुकोबा काहीतरी मागा काहीतरी मागा. तुकोबऱ्या मागायला तयार नाही. देवा आमच्या घरातली परंपरा आहे आतापर्यंत घरातल्या लोकांनी मागितलं नाही आणि आम्ही काय म्हणून मागायचं. काही मागणे वडिलांची अरे परंपरेपासून आमच्या घरातल्याने कधी काय मागितलं नाही तुझ्या पुढं. तू सांगतो आम्हाला मागायला अजिबात मागणार नाही. तुकोबा अहो भजनाचं ऋण आहे माझ्यावर काहीतरी मागा म्हणतो तुम्हाला अजिबात मागणार नाही. पण सारखं ब्रह्मांडाचा मालक तुकोबाला म्हणतात काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. कसं असतं माहिती का मागा म्हणणारा कोण आहे याच्यावर कधी लक्ष दिलं पाहिजे. आता समजा आमचे नामदेव भाऊ अरे मध्ये उगाच बसलो बाबा पुढे. आता नामदेव तुम्ही सकाळी नाश्ता केला पोटभर दृष्ट्याचं लक्ष देऊ नका. तुम्ही पोटभर नाश्ता केला सकाळी आणि तुमच्या घरी 4 ठाणचे नामदेव बाबा आले. योग लागला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. योगायोगानं तुमच्या घरी नामदेव बाबा 4 ठाणकर आले आणि तुम्ही सकाळी नाश्ता करून भोजन करून तृप्त झाले. नामदेव बाबाला तुम्ही जेवण्याकरता पात्र वाढ बरोबर. आणि वाढण्याच्या नंतर नामदेव बाबा तुम्हाला म्हणले तुमचं नाव काय योगायोग त्यांनी सांगितलं महाराज 2 घास खा. तुम्ही खाता का नाही? तुमचं पोट तर भरलं ना खायची गरज नाही तुम्हाला पण तुम्ही खाता का नाही? खाता. कशामुळे खाता? अहो खा म्हणणारा कोण आहे? अधिकारी महात्मा आहे ना. माझी तुकोबऱ्याला मागा म्हणणारा कोण आहे? ब्रह्मांडाचा चालक आहे. लक्ष देऊ नाही का. दिवाळीचा सण जवळ आला. दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीचा जर सण जवळ आला बाबा मुलीला माहेर आठवतं. दिवाळीचा सण येऊ द्या नाही तर पंचमी येऊ द्या प्रत्येक मुलीला माहेराची आठवण येते. मग सासर घर किती बी श्रीमंती असू द्या नाही तर सासर घरातून सोन्याचं धुपण निघू द्या पण मुलीला ह्या 2 सणाला माया बापाची आठवण येते माहेराची आठवण येते. हे मी सांगत नाही जगद्गुरु तुकोबा सांगतात. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. दिवाळीचा सण जवळ आला आणि मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मुलीचा माहेर घरामध्ये संस्कृती चांगली होती. माहेरच्या मायबापानं मुलीला हरिपाठ शिकवला होता गाथा शिकवला होता भजन शिकवलं पण तिचं प्रारब्ध काय म्हणावं लागेल काय माहित. तिला घर थोडंसं वाईट भेटलं सासर घर खाणारं पिणारं घर भेटलं. सासुरवास झाला त्या मुलीला आणि दिवाळीचा सण जवळ आला. सगळ्या मैत्रिणी माहेराला निघून गेल्या आणि एकटीच राहिली आणि गेली आत्याला विचारायला. आत्या सगळ्या मुली माहेराला गेल्यात मी जाऊ का? सासू जरा सासुरवाशीन सून सासुरवाशीन होती आणि सासू जरा बोलत होती सुनाला आणि तिनं जाऊ का म्हणल्याबरोबर सासूनं सांगितलं तू जातीच कशी मी बघतेच म्हणे. आता दिवाळीच्या सणाला सुद्धा धाडून येतो डोळ्यात पाणी आलं लेकीच्या. जाऊ द्या मुली नाही जाऊ दिलं. आपल्या मामाला विचारलं मामा माझ्या सगळ्या मैत्रिणी गेल्या दिवाळीला शेवटची बस आहे जाऊ का मी? म्हाताऱ्या एकदा काठीच होती हातामध्ये. जातीच कशी बघते म्हणे. काय चालणार आहे सासूरवाशी मुलगी असल्यावर? काय चालत नाही हो. एका प्रकारे सासू वाईट असली तरी चालतंय सासरा किती बी वाईट असू द्या तरी सुद्धा मुलीला काय वाटत नाही. फक्त तिचा नवरा चांगला पाहिजे तिला आधार घेतल्याशिवाय राहत नसतो. घरातले बाकीचे कसे बी असू द्या फक्त नवऱ्यानं म्हणावा जाऊ दे ना त्याचं बोलणं तसं आहे मी आहे ना तुला आधार भेटतो मुलीला. विचारलं सासूला बाई सासूबाई जाऊ का माहेराला? जायचं नाही. डोळ्यात पाणी आलं रडू लागली विचार. मामाजीला विचारलं मामाजी जाऊ का? अजिबात जायचं नाही. काठीच उचलली हातामध्ये. सासूरवाशीन मुलीचं जीवन अवघड असतं. जगद्गुरु तुकोबा म्हणतात सासूरवाशीन जीवीचं मुलीचं जीवन कसं असतं माहिती का? ज्या खुंट्याला गाईला बांधलं त्या खुंट्याचा चारा खाणं गाईचा स्वभाव आहे. आणि मायबापानं ज्या घरामध्ये आपल्याला नांदण्याकरता पाठवलं मग नवरा दारुड्या जरी असला तरी मुलगी जाणं ते केवळ आपल्या मायबापा करता. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे
मुलीचे सासूबास घरांना काय चालणार आहे, डोळ्यात पाणी आलो मुलीच्या. तिने सांगितलं नाही जाऊ दिलं आपल्याला दोघांना. आपल्या मालकाला विचारू कुंपाच्या धन्याला, मालक सगळ्या माझ्या मैत्रिणी गेल्या, शेवटची बस आहे, आता 4 वाजलेत, जाऊ का माहेराला, दिवाळी जवळ आली. नवऱ्यानं तर बाहेरच मागं सारल्या, बाबा तू जातीस कशी बघते. डोळ्यात पाणी आलं, रडत बसली रूम मध्ये. आता हे देवाला दिसणार नाही का ब्रह्मांडाच्या मालकाला, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अरे आतापर्यंत माहेरामध्ये देवाचं भजन केलं ते ब्रह्मांडाच्या मालकाला दिसणार नाही का. त्या मुलीचा मामा हायकोर्ट मध्ये जज होते बाबा, मुलीचा मामा हायकोर्ट मध्ये जज, आणि माझा ब्रह्मांडाचा मालक विटेवरून मामाच्या स्वप्नामध्ये गेला. अरे तुला लाज वाटायला पाहिजे, एवढी मोठी इस्टेट आहे, कधी भाषेला आणलंच का म्हणे माझ्या इकडे दिवाळीला, कधी आणलंच. एवढी मोठी इस्टेट आहे तुझ्याकडे, हायकोर्टचा झेज आहे, तू पैसा नाही म्हटाय तुझ्याकडं, पण कधी भाषेला दिवाळीला आणलंच का. त्याचे डोळेच उजडले, खरंही नाही. आपण आतापर्यंत कधीच माझ्या भाषेला आणलं नाही दिवाळीला. डोळ्यात पाणी आलं त्याच्या, बरोबर आहे. आज ब्रह्मांडाच्या मालकानं माझे डोळे उघडले. आज माझ्याकडे एवढा मोठा अधिकार आहे, लय मोठ्या गाड्यात माझ्याकडे पैसा आहे, आणि मात्र मी आता भाषेला या दिवाळीला मी आणणार. जरी तिच्या मायबापांना नाही नेलं, पण मी भाषेला या वर्षी आणल्याशिवाय राहणार नाही. आता हायकोर्टचा झेज मानल्याच्या नंतर नामदेवांना काय त्याचा थाट असणार आहे. आता पुढं 10-5 पोलिसाच्या गाड्या, माग 10-5 पोलिसाच्या गाड्या, वाव 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 करून रेल्वेच्या पटरीनं आले हो रवळगाव मध्ये. हायकोर्टचा झेज आई मध्ये बसलेली, माग 10-5 गाड्या, पुढं 10-5 गाड्या. आवाज दिला, ते नामदेव भाऊचं घर कुठे आहे. ते नाही माझ्या कीर्तनातले. आता इतक्या मोठ्या गाड्या पाहिल्या, त्या बंदुकी पिस्तूल पाहिलं तर लोक चळचळच कापू लागले. तिकडे वरी मंदिराकडे आल्या मंदिराकडे बघितलं, मात्र हातामध्ये काठी घेऊन उभं होतं. राम राम राम, कोण तुम्ही. तुमच्या सुनबाईचा मामा आहे मी, आणि नेण्याकरता आलो माझ्या भाषेला. काय म्हणणे तुमचं, मी दिवाळीला नेण्याकरता आलो. धाडायचं कसं. म्हातारा चळचळच कापू लागले. म्हातारा म्हणे मो काहीच म्हणणं नाही, तुम्ही आता तिला घेऊन जा. ठीक आहे म्हणून. सासूबाई कुठे आहेत. गेले सासूबाई. सासूबाई भाषेला नेण्याकरता आलो, काय म्हणणं आहे तुमचं. म्हातारी तर तुम्हाला तुम्ही बाबत करून एवढे पोलिस पाहिल्या का दम निघती का तिला. लॉकडाऊन मध्ये बघा तुम्ही, बाहेर नेलं की रट्टे होते, चळच कापू लागली. घेऊन जा म्हणे सुनाला, घेऊन जा. आता राहिलो कोण. नवरा राहिला. जावाई आवाज पोलिसांना दिल्या बरोबर का, जावायचे पटरीनं पळाला, वापसच आला नाही. घेऊन जा म्हणला मुलीला. माझा दृष्टांत संपला, आता माझ्या सिद्धांतावर या. सासूनं, सासऱ्याने आणि मुलानं ठरवलं होतं पोरीला माहेराला पाठवायचं नाही, तरी सुद्धा पाठवलं. कशामुळे. क्या बात आहे. नेण्याकरता कोण आले याच्यावर अवलंबून असतं. तसा माझा ब्रह्मांडाचा मालक जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, मागा काहीतरी मागा. तुकोबऱ्या म्हणतात देवा मागण्याची परंपरा नाही, पण तू मागा मानणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. तुझा अपमान होऊ नये म्हणून तुला मागतो अभंगाचं पहिलं.
मागतात. देवा आमची तर परंपरा नाही बाबा, आतापर्यंत आमच्यावर कुणीच मागितलं नाही घरातल्या लोकांना, पण मागा म्हणणारा तू ना ब्रह्मांडाचा मालक, तुझा अपमान होऊ नये म्हणून मागतो. मागा म्हणणारा जरी मागा म्हणला, फक्त आपल्याला काय मागावं ते कळलं पाहिजे, किती मागावं ते कळलं पाहिजे, आणि कसं मागावं ते कळलं पाहिजे. आपल्याला देव प्रसन्न होतो, पण काय मागावं हे आपल्याला कळत नाही ना. 3 काळे पोरं, किती काळे? काळे ठुस. दिवसा बॅटरी लावून पाहिलं तरी त्याचा उजेड पडत नव्हता, इतके काळे. त्याचं नाव प्रकाश. इतके काळे. आणि गेले भगवान शंकराच्या दरबारामध्ये. काय मागावं ते कळलं पाहिजे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेले. नम शिवाय ओ नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. झाले भगवान शंकर प्रसन्न. नामदेव. कारण सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत शिव भोळा चक्रवर्ती भोळे शंकर लवकर प्रसन्न होतं. ज्यांना ज्यांना वाटतं मी ब्रह्मांडाचा मालक व्हावं, त्यांनी ब्रह्मदेवाची साधना करा. ज्यांना ज्यांना वाटतं माझा वंशविस्तार चांगल्या प्रकारे चालावा, त्यांनी पितराची साधना करा. आणि ज्यांना ज्यांना वाटतं नवरा बायकोचं प्रेम टिकून राहावं, त्यांनी शंकर पार्वतीची उपासना करा. भोले दैवते लवकर प्रसन्न होणार आहे. शिव भोळा चक्रवर्ती गेले 3 जण काळे महादेवाच्या मंदिरात. भगवान शंकराचं भजन करीत बसले आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. लवकर प्रसन्न होणार दैवत. तिन्ही प्युअर काळे. आणि भगवान शंकरानं पाहिलं. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, माझ्या मनात एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? गावातले लोक मला लय चिडवतेत, आम्ही तिघं लय काळे येतं. एकच काम करा देवा, लग्न व्हाय ना, मला गोरं करा. किती गोरं करायचं? या शेलू तालुक्यात माझ्यासारखं कोणी गोरं दिसलं नाही पाहिजे, मला इतकं गोरं करा. होते किती जण? 3 जण. भगवान म्हणले तथास्तु. त्याला गोरं केलं. दुसरं लगेच तुझं काय म्हणणं आहे? ते म्हणे मला याच्यापेक्षा गोरं करा, परभणी जिल्ह्यात माझा उजेड पडला पाहिजे. त्याला बी तथास्तु म्हणे, त्याला सुद्धा त्याच्यापेक्षा गोरं केलं. आता किती राहिलं? 1 राहिलं. त्या काळ्याला विचारलं तुझी काय इच्छा आहे? ते म्हणे मी काहीच इच्छा नाही, या दोघाला पुन्हा माझ्यासारखं काळं. अरे देव प्रसन्न झाल्याच्या नंतर काय मागव हे सुद्धा लोकांना कळलं. मागणारा हुशार पाहिजे, मागणारा हुशार. किती मागणारा हुशार पाहिजे? लक्षित नाही ऐकलं तर कीर्तन कळत. एकदा भगवान शंकर प्रसन्न झाले. तुम्ही म्हणता भगवान शंकरच काऊन प्रसन्न झाले? लवकर दैवत प्रसन्न होते ते. भोले शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर त्यांनी भजन केलं. भजन केल्याबरोबर भगवान शंकर प्रसन्न झाले. काय मनामध्ये इच्छा आहे तुझी? त्याने सांगितलं मी उद्या मागतो म्हणे देवाला. उद्या. भगवान शंकर म्हणे अरे मला पहिल्यांदाच भेटला असं, आज माग म्हणतो तो उद्या मागतो. उद्या काऊन? घरच्याला विचारून येतो म्हणला मी उद्या मागतो, काय मागायचं. देव प्रसन्न झाले त्याला. देव म्हणे देवा मी उद्या मागतो. घरी आला आणि बापाला विचारलं पप्पा मला भगवान शंकर प्रसन्न झालेत आणि उद्या पुन्हा मला वरदान देणार आहेत. आणि देवानं सांगितलं काय मागायचं तर माग. मी तुम्हाला विचारायला आलो बाबा काय मागू भगवान शंकराला? बापानं सांगितलं बाळा लॉकडाऊन मध्ये पैसा सगळा संपला, देवाला 5-6 किलो सोनं मागून घे. बाप हुशार होता, रवळगावचाच असणार. बाप म्हणला 5-6 किलो सोनं मागून घे भगवान शंकराला. ठीक आहे मग आईकडे गेला. आई उद्या मला भगवान शंकर प्रसन्न होणार आहेत, काय मागू? आईनं सांगितलं बाळा मला 2 डोळे नाहीत, 2 डोळे मागून की भगवान शंकराला. ठीक आहे आई मागतो. आता राहिलं कोण? कोण राहिलं? दोघं. तुम्ही का ब्रह्मचारी राहिला होय का? उद्या मला भगवान शंकर प्रसन्न होणार आहेत, काय मागून तू? बायको म्हणे तुम्हाला कळायला पाहिजे लग्नाला 5 वर्ष झाली, अजून आपल्या घरामध्ये बाळ नाही, लेकरू बाळ नाही. भगवान शंकराला सांगा चांगला आम्हाला लेकरू द्या म्हणून. मागण्या किती झाल्या? 3 झाल्या. आणि भगवान शंकर देणार किती? एकच देणार. मागणारा हुशार पाहिजे, मागणारा हुशार. आला भगवंताच्या मंदिरामध्ये. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. भगवान शंकर प्रसन्न झाले. सांग बालका काय पाहिजे तुला? देवा माझ्या मनातल्या इच्छा किती पूर्ण करणार? एकच. आणि याच्या मनामध्ये किती आहेत? 3. पण डोकं पाहिजे मागायला, डोकं. देवा मला किती माझ्या मागण्या पूर्ण करणार? देवाने सांगितलं एकच आणि याच्या मागण्या होत्या 3. आणि देवाने सांगितलं माग काय मागायचं तर. आणि त्याने एकाच मागणीमध्ये 3 मागणी मागितल्या. पण लक्ष देऊ नका. त्याने सांगितलं देवा माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना बघावं.
झोपल्या का काय आलं का बरोबर एकाच मागणीमध्ये 3 आल्या पाहिजे. काय काय मागितलं? 3 मागितलं नाही त्यांनी. बापानं सांगितलं होतं 5 किलो सोनं माग, आईनं सांगितलं होतं मला 2 डोळे माग, आणि बायकोनं सांगितलं होतं लेकरू. त्याची मागणी अशी, देवा एकच मागणी आहे ना मग पूर्ण कर. माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना बघायचा आहे. म्हणजे बापाला सोन्याचं सोनं बी आलं, आईला 2 डोळे बी आले, आणि स्वतःला लेकरू आलं. काय बघा आता माझ्याकडे विठाला. हे बघा, मागणारा जर चतुर असला ना मनातल्या सगळ्या पूर्ण इच्छा पूर्ण होत जातात. फक्त मागणाऱ्याला कळायला पाहिजे किती मागावं, काय मागावं, कसं मागावं. देव जरी प्रसन्न झाला, मागणी तुम्ही आम्हाला कळायला पाहिजे. आपण सुद्धा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आणि देवाला संसारातलं काहीच मागायचं नाही. एकच मागायचं, देवा मला होणारी संतती अशी चांगल्या प्रकारे जन्माला घाल की आई वडिलांचा नावाचा उद्धार त्याने केला पाहिजे. पुत्र व्हावा आईचा मुंडा, माय बापाचा उद्धार करणारा जन्माला घाल. पुत्र व्हावा आईचा गुंडा, आणि त्याचा ढाग त्याचा 3 डोकी झेंडा. एकच लेकरू असावं, एकच लेकरू असावं, पण माय बापाचा उद्धार करणारा असावं. खरं सांगा, एखाद्याला जर लेकरू बाळ झालंच नाही, किती वर्ष रडलं? 5 वर्ष. बरं, एखाद्याला झालं ते झाल्याच मेलं, 10 वर्ष रडलं. पण एखाद्याला जर लेकरू झालं ते जर नालायक निघालं तर आयुष्यभर रडावं लागल. देवाला म्हणायचं, देवा पुत्र व्हावा आईचा गुंडा, त्याचा 3 एकच असावं, पण माय बापाचं नाव रोशन करणार असावं. 1000 चांदणे असण्यापेक्षा एकच चंद्र असावा, सगळ्याला प्रकाश देतो. विठाला कौरव किती होते नामदेव? कौरव 100 होते. पांडव किती होते? 5च पांडव होते. कौरव 100 होते. पण तू कोबराय म्हणतात गांधारीचे पोटी शेत मूर्ख. 100 होते पण मूर्ख म्हणतात. आणि पांडव 5च होते पण क्रांती केली. जगाच्या मालकाला घरी नांदवलं. द्वारकेला ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा कौरवा घरी पांडवा घरी. क्रांती केली सजन. 5च मुलं होते पण क्रांती केली सजन. आईच्या पोटी एकच लेकरू असावं, मायबापाचा उद्धार करणारा असावं. आज महाराष्ट्रामध्ये आवर्जून लोकांच्या मुखामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाजते. कशामुळं? एकच लेकरू होतं पण क्रांती केली सजन. या जगामध्ये बायकोचं स्वप्न पूर्ण करणारे आणि तहाज महाल बांधणारे हजारो पाहायला भेटतील, पण आईचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. आईला स्वप्न पडलं आणि आईचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. शिवबा, मला रात्री स्वप्न पडलं. आई, काय स्वप्न पडलं तुम्हाला? मी स्वप्न पूर्ण करून दाखवतो. आईच्या दुधाची किंमत आणि स्वप्न पूर्ण करणारा महाराष्ट्रातला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजात, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. काय माझा माझा महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. टाळी टाळी पुरुष मंडळी टाळी वाजवा. जय हो. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजात,
झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. 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 हे धन्य धन्य ते जिजाऊ माता तिने जन्माला साची दाता. ताली 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 हा. माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखा राजा आता होणे नाही सगळ्यांना. काय करून दाखवलं. भले भले जगत्री राणी आता माझा ग. भले भले जगत्री राणी आता माझा ग. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. झाला महाराष्ट्राचा ताली 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 हा. माझी ताई रे या रे सुंदर शिवाजी राजा. माझी ताई रे या रे सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. किती आनंदाने नाचत होते प्रजा. किती आनंदाने नाचत होते प्रजा. जय हो. ताली ताली बाबा ताली. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हो. बिना वचन मासाई वचन सुंदर करी ग. बिना वचन मासाई वचन सुंदर करी ग. राजा ग राजा ग राजा ग. शेलून आले का वा टाळी वाजा बाबा करते. हे बघा याच्यासारखा आता आनंद कुठंच राहिला नाही बघा. त्याच्यासारखा आनंद कीर्तनासारखा आनंद कुठंच राहिला नाही. सगळीकडे किरकिरी झाली ना. सगळीकडे किरकिरी झाली. आता सगळीकडे किरकिरी. इथंच काहीतरी चांगलं ऐकण्याकरता माणसाला मिळाले. खरं सांगा कीर्तन चालू होऊन किती तास झाले. कमी सांगा कळताना मी वाढीतो कीर्तन घेतो जाताना. किती तास झाले. पावणे 2 तास झाले. मग खरं सांगा या पावणे 2 तासामध्ये कुणाला घरातलं दुःख आठवलं का. लिहून ठेवा. दुःख विसरून जाण्याची ताकद म्हणजे कीर्तन. कीर्तन चांग कीर्तन चांग. अहो एवढं तेज राहिले काहीतरी ऐकण्यात तर समाधान होतं. इथंच काहीतरी माझं नाही तर कुठं मी किरकिरी झाली. घरामध्ये सासू सुनाची किरकिरी.
मायलेकीची किरकिरी, शेतामध्ये भावाभावाचे बांधवून किरकिरी, भजनाला जा मंदिरात भाजण्याची इकडे बी का कुठं बी जा किरकिरी झाली सज्जनानो. मला तर वाटतं ही सगळी किरकिरी पाहून कंपनी खायला कुरकुरे काढले का काय काय जिथं बघावं तिथं किरकिरी निर्माण झाली सज्जनानो. एवढं तेज राहिले माणसाचं समाधान व्हायला लागले. मग हरिपाठ असू द्या, कथा असू द्या, कीर्तन असू द्या, मनसोक्त इथं आनंद प्राप्त करा. इथं नाचलात ना तुम्हाला कुणीच नाव उठवणार नाही, कारण इथं ब्रह्मांडाचे मालक नाचले, पितांबर गळूस तर नाचले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळरा पितांबर, सावध होई देवा. देवाला सुद्धा देव भान राहिलं नाही, पितांबर गळालं. साधू संतांना सांगाव देवा पितांबर गळाला. मग भगवंतांना सांगाव साधू संतांना तुम्ही भजन जितकं गोड करतात मी देवभान विसरून जातो. पण जिथं देवाचं जर देवभान विसरून जातं तुम्ही आम्ही आनंद का प्राप्त करू नाही साठी. मला खरं सांगा, निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते का नाही? प्रेमाने का तिरस्काराने? तिरस्काराने. लग्नामध्ये नवरदेवाकडून पैसे घेऊन स्वकाने डीजे पुढे दारू पिऊन त्याच्या पुढे नाचते. नवरदेवावर प्रेम दाटलं म्हणून नाचते का टाकलेली जिरत नाही? कसं इकडं आता नीट लक्ष देऊन ऐका. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं, आणि कीर्तनातलं नाचणं भक्तीचं. हे परमार्थ आहे. इथं नसलं ना कुणीच नाव उठवणार नाही आपल्याला, अजिबात नाव उठवू शकणार नाही. फक्त आपला आनंद आपल्या मस्तीमध्ये केला पाहिजे. लोक चांगल्याला बी नाव उठवतात आणि लोक वाईटाला सुद्धा नाव ठेवतात. आपला आनंद आपल्या मस्तीत नाचायचा. आपण गाय नाचे एवढे आपल्या चिंदे. जो कीर्तनात नाचतो, जो कथेमध्ये नाचतो, त्याच्यासारखा भाग्यवान जगामध्ये कुणी नाही. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या नाचत परमार्थ केला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे बघा म्हणून कवा नाचायचं नाही, फक्त आपल्या मस्तीत आनंद प्राप्त करायचा. उपदेश केला जिजाई साहेबांनी. कुणाला? शिवबा बाल अवस्थेमध्ये. आज महाराष्ट्रामध्ये असं एक सुद्धा गाव नाही, जगभरामध्ये जर आज छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती जर गाजत असेल ना, समजून चालायचं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा ते लोके झेंडा. एवढी क्रांती बरं शिवबा कशामुळे केली? माझ्या जिजाई साहेबांना पाळण्यामध्ये टाकल्या शिवबा उद्देश करावा बाल अवस्थेमध्ये. राजा कोणी बाळ कुरे निज आता रे सखया, उठ रे शिवराया, उठ रे शिवराया. बाल अवस्थेमध्ये लेकराला उद्देश करावा, शूरवीरांच्या कथा सांगाव्या जिजाई साहेबांना. बाळा देशात घुसून ते चोर किती झाले ते शिरजोर, तू कर रे त्यांचा संहार, समशेर करी घेवनिया समयाला. उठ रे शिवराया, उठ रे शिवराया, शिवराया शिवराया. आपल्या जगामध्ये एक मदाला समाय होऊन गेली. झोपल्या का काय? आपल्या जगात एक मदाला समाय होऊन गेली. मदाला ज्ञानोबाराने वर्णन केलं त्या मदाला समाधीचं. लेकराला चांगला उपदेश कसा करावा, कधीतरी मदाला समाधीचं चरित्र वाचून बघा. माता मौल्या भरपूर आल्या, त्याचा टाळी वाजव त्यांच्याकडे. टाळी वाजव याच्या करता म्हणलं टीव्ही वरल्या मालिकाचा त्याग करून आल्या. प्रयोग करे तुमच्या माय
पुण्य तुमचं वाया. कधीतरी मदाला मातेचं चरित्र वाचून बघा. कोण होती ती मदाला माता? 4 लेकर होते मदाला मातेला, 4 लेकर. 2 लेकर संसार करत करत देवाच्या धामापर्यंत गेले, 2 लेकर परमार्थ करत करत धामापर्यंत गेले. पण बाल अवस्थेमध्ये असताना झोट्यामध्ये पाळण्यामध्ये उपदेश करावा मदाला मातेने. गोड राजा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांगा. झोका देत देत म्हणावा बाळा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. बाळा परे दे मदालसा सोहम जो रे बाळा, परे दे मदालसा सोहम जो रे बाळा, सोहम जो रे बाळा, सोहम जो रे बाळा. का मुली अकराला झोप लागायची नाही सांगा बरं? आता मी इतका गोड पाळणा म्हणत का 2-3 बाया झोपल्या. आता तुम्हाला झोपा लागलं मला लेकर कम झोपणार आहे. गोड कोण गातं सांगा बरं आता अशा काळामध्ये? इथं कोणती अशी आहे का मावशी सांगा बरं की लेकराला मी असा उपदेश करते पाळण्यामध्ये? कोण आहे हात वर करा, तिचा आता सत्कार करतो ते मोठा हार घालून. फक्त हात वर करा की महाराज मी लेकराला गोडवा घालून झोपी घालते म्हणून. आहे का कोणी? अजिबात नाही. वेगळेच गाणे तो परदिवशी नातू मांडू घेतला आमच्या गावात त्याच्या बाईनं नातू मांडू नातू करता गाणे म्हणून लागली. कोणतं माहिती का? दिल्लीची केली किल्ली सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, सगळ्या मंडपात धिंगाणा केला. कशी लेकरं घालायची? तुम्ही लेकराला पाळण्यात टाकलं की तुमचा एकच दणका असतो. कोणता? हाड कुतू कुतू. मला अजून सापडलं नाही कोणी शास्त्रामध्ये हाड गाय घडवत होतं. आणि कोण घडवतंय? आपल्यापासूनच लेकराचं नुकसान होत असतं. आईनं जर ठरवलं का, हे बघा माझ्या बोलण्याच्या पाठीमागं विनोदाची झालरे पण मी तळमळीनं सांगत असतो. आईनं जर ठरवलं का लेकरू वाया जाऊ देणार नाही, लेकरू वाया जात नाही. फक्त आईनं ठरवायचं. बाप किती बी तुमचा नवरा वाईट असू द्या, बाप किती बी वाईट असू द्या, फक्त आईनं ठरवायचं लेकरू वाया जाऊ देणार नाही. हे मी तळमळीने सांगत असतो आजच्या कीर्तनातून. तुम्ही म्हणताना आईचं सांगणार, बापाचं काम सांगणार. मला जे घडवलंय का आमचे मोठे बंधू तिथं, मला जर जगामध्ये जर कोणी घडवलं असेल फक्त माझ्या आईनंच घडवलं सज्जन. इथपर्यंत आणण्याचं कार्य. मग बापाचं, मी खानदानी दारुड्याचा मुलगा आहे. मला कळत ना आमच्या घरी आले बाबा तुम्ही, हे का नाही? खानदानी दारुड्याचा मुलगा आहे. मला कधी कधी कीर्तनात सांगण्याकरता सुद्धा लाज वाटते. मी आमच्या वडिलांना हे सांगण्याकरता. पण आम्ही असं कीर्तनात सांगितलं तर कमीत कमी आपल्या गावातले 2 जरी तरुण पोरं सुधारले ना, परमार्थाच्या वाटचीला लागले ना, तरी सुद्धा आपलं कीर्तन सफल झालं. रात्रंदिवस आमच्या वडिलांना प्यायला लागत होती. बरोबर आहे ना दादा? खानदानी कसा शब्द असतो माहिती का? जसं उठल्याबरोबर तुम्हाला आम्हाला छान दूध लागतं का, तसं आमच्या वडिलांना रोज लागत होती. ऐकलं नाही कुणाचंच. काय परिणाम झाला? आमच्या सारख्या लेकराला वनवासात टाकलं, आईच्या कपडावर कुंकू पुसून गेलं. पण आईची श्रेष्ठ ताकद किती असते तर माता मावल्या भरपूर आहेत. माय मावल्या हो, माझ्या आईनं असं ठरवलं बापाचा एक सुद्धा वाईट गुण याला लागू देणार नाही. आणि लहान असताना मला शिक्षणाकरता पाठवलं आणि पूर्ण जगाला दाखवून दिलं माझ्या आईनं एका दारुड्याचा मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. फक्त आईनं ठरवायचं लेकरू घडवायचंय का लेकरू बिघडायचं, सगळं आईच्या हातात असतं. शास्त्र सांगतं सुशीलो मातृपुण्य. अगोदर आईचं पुण्य सांगितलं. सुशील घरामध्ये जर लेकरू जन्माला येत असेल समजून चालायचं आईचं पुण्य आहे. मला खरं सांगा, हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण? फक्त प्रल्हाद. पण हिरण्यकश्यपू किती चांगला होता बाबा. सप्त्यामध्ये पहिली पंगत येत होता. अजिबात नाही. सप्त्यामध्ये नाव जरी घ्यायचं म्हणलं कपाळावर आड्या पडत होत्या त्याच्या. कुणाच्या? नाव घेऊन येते देवाचे. ब्रीद हिरण्यकश्यपूचे. राक्षसाच्या कुळातला होता हिरण्यकश्यपू. पण तसल्याच्या पोटी सुद्धा एका भक्ताला जन्म घ्यावा लागला. भक्त प्रल्हादाला. काय कारण आहे? ज्ञानोबरायला विचारा. ज्ञानोबराय म्हणतात आईनं केलेलं पुण्य, कयादू मातेनं पुण्य केलं. लेकरू गर्भामध्ये असताना मात्र नारद महर्षीच्या आश्रमामध्ये कथा श्रवण करावं लागल्या. आईनं जर ठरवलं लेकरू वाया जात नाही. जगाच्या मालकाच्या दारामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा विनंती करायची, देवा संसारातलं काहीच नको आम्हाला. जी मागणी तुकोबरायने केली वही सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. क्या बात आहे. विठाला विठाला. प्रार्थना करायची, देवा
संतान पोटी एकच दे पण चांगलं दे, कारण आजचा दिवस हा मागणीचा असतो. आज माझे जगद्गुरु तुकोबा देवाच्या दारासमोर उभं राहिले. देवा, घरातली परंपरा नाही पण तू मागा म्हणून तुला मागतो. एकच माझी मागणी, माझ्या मनाला गो चाळा, पहावया विठ्ठल डोळा. देवा, हे जे माझं मन आहे का, सारखं संसारामध्ये मला नेते, मला परमार्थच करू देत नाही, मला भजनच करू देत नाही. याला फक्त एकच काम कर, याला संसारातून उचल आणि तुझा छंद लागू दे. माझ्या मना लागू छंद, पहावया गोविंद. देवा, एकच काम कर, दोन्ही सारखे अभंग आहेत बघा ते. एकच काम कर, याला संसारातून उचल आणि फक्त तुझा छंद लागू दे. आणि एकदा काय तुझा छंद लागला का या मनाला, मग ते इकडे वापसच येणार नाही. परत माघारी येणे सोशे मन, झाले हाव भरी. देवा, फक्त याला उचल आणि तुझ्या पायावर ठेव, एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या मना लागू चाळा, पहावया विठ्ठल देव. आणि तू उभा आहे संसारातलं मागायचं, काही पैसा ना काही दुसरं नको. द्यावा, आतापर्यंत संसारात कोणाचे चांगले बिलं काढले, कोणाचा संसार कडीला गेला आतापर्यंत, अजिबात नको. नाही आणि कचाड न लगे संसार हा गुण. मग काय द्यायचं, काय नाही, तुझ्या पायाची सेवा दे विठोबा. माझ्या मनाला गो चाळा, पहावया विठ्ठल डोळा. नाही आणि कचाड न लगे संसार हा गोड. येता मत येता अवकाश. आजची ही उपांत्य दिवसाची सेवा म्हणजे जागराची सेवा माझ्याकडं आपल्या गावातील समस्त तरुण मित्रमंडळी, कार्यकर्ते मंडळी, भजनी मंडळी, विशेष करून आमचे गुरुवर्य सीताराम बाबा यांच्या संपर्कातून, तरुण मित्रमंडळीच्या सहकार्यातून आमचे माऊली भाऊ यांनी संपर्क केल्याबरोबर संपूर्ण तरुण मित्रमंडळी, गावकरी मंडळी, भजनी मंडळी यांच्या सर्वांच्या नियोजनातून माझ्याकडे लाभलेलं कीर्तन पुष्प. माझा थोडासा विनोदी स्वभाव आहे, एखादा जर वेडावाकडा शब्द गेला असेल, आपलंच लेकरू बोलू म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित संपूर्ण दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्या. संगीत विशारद, संगीत अलंकार, गानकोकिळ आमचे ब्रह्मदेव महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले असं त्यांना सुद्धा धन्यवाद. एकूण निष्ठावंत जुने वारकरी, आतापर्यंत ज्यांनी परमार्थ टिकून ठेवला, विठोबाचा